हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आज 14 मार्च वार आहे गुरुवार आणि आज आहे फाल्गुन पंचमी। तर ही तिथी पंचमी तिथी म्हणून ओळखली जाते आणि या दिवशी तुळशीची पूजा करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं। गुरुवार हा दिवस जो आहे तर तो भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित असतो आणि या दिवशी पंचमी तिथी आलेली आहे आणि त्यामुळेच आज उपाय आणि सेवा आपल्याला करायच्या असतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय छोटासा आणि प्रभावी उपाय शेअर करणार आहे। आज दिवसभरामध्ये तुळशीला तुम्हाला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे। ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या घरातील सर्व पैशांच्या अडचणी या दूर होतील आणि 7 पिढ्यांचा दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होईल। त्यासोबतच कर्ज सुद्धा यामुळे दूर होईल आणि त्याचबरोबर घराची, मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आणि त्यासोबत घरामध्ये सुख, शांती, समृद्धी सुद्धा नांदेल आणि कठीणातील कठीण इच्छा या सुद्धा आपल्या पूर्ण होतील। तर असा हा एक उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा, आपल्याला हा जो उपाय आहे तर तो कधी करायचा आहे तर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता। सकाळी, दुपारी, संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे। पंचमी तिथी आहे तर ती संपूर्ण दिवसभर आहे आणि त्यामुळे तुम्हाला हा उपाय दिवसभरामध्ये करायचा आहे। तर बघा, हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये समृद्धी ही कायम टिकून राहते आणि त्यासोबतच घरातील जे काही कलह, भांडण, मतभेद असतील तर त्या सुद्धा गोष्टी कमी होतात। घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल, पैशांच्या अडचणी येत असतील किंवा घरामध्ये घरातल्या व्यक्तींवरती जर एखादं कर्ज भरपूर प्रमाणामध्ये झालेलं असेल आणि त्या कर्जातनं जर तुम्हाला लवकरात लवकर मुक्ती व्हावी असं वाटत असेल तर पंचमी तिथीला हा तुम्ही उपाय करायचा आहे। पंचमी तिथीला हा उपाय करण्याला अतिशय महत्त्व दिलं जातं। जर तुम्ही या दिवशी हा उपाय केला तर नक्कीच तुमच्यावरचं जे काही कर्ज आहे तर ते पूर्णपणे दूर होईल आणि त्या कर्जातनं तुमची मुक्तता होईल। कर्ज फेडण्याचे तुम्हाला योग्य ते मार्ग मिळतील आणि त्यासोबतच आपल्या घराची प्रगती होत नसेल, घरातल्या मुलांची प्रगती होत नसेल, घरातल्या कर्त्या पुरुषाची प्रगती होत नसेल तर तुम्ही हा उपाय आजच्या दिवशी नक्की करून बघा। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे उसाचा रस। सध्या उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये तुम्हाला उसाचा रस हा कुठेही अगदी इझिली मिळून जाईल। तर हा एक उसाचा रस आहे तर तो तुम्हाला आणायचा आहे। उसाचा रस आणताना तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तिथे उसाचा रस बनवताना त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बर्फ किंवा लिंबू किंवा मसाला जो टाकला जातो तर तो तुम्हाला टाकायला सांगायचा नाहीये। फक्त प्लेन तुम्हाला अगदी उसाचा रस हा घेऊन यायचा आहे। एक ग्लासभर उसाचा रस तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे। यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे, धूप अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे, तुळशीजवळ तुम्हाला हे लावायचं आहे आणि यानंतर हा जो उसाचा रस आहे तर तो तुम्हाला एका तांब्याच्या कलशामध्ये घ्यायचा आहे। तांब्याच्या कलशामध्ये तुम्हाला हा रस भरायचा आहे आणि हा रस तुम्हाला तुळशीला अर्पण करायचा आहे। अर्पण कसा करायचा आहे तर तुळशीवरती तुम्हाला डायरेक्टली हा ओतायचा नाहीये, तर तुम्हाला तो थोडासा अर्पण करायचा आहे, म्हणजे 7 वेळेला तुम्हाला हा अर्पण करायचा आहे। त्यानंतर थोडासा तुम्हाला थांबायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला थोड्या वेळाने 7 वेळेला हा रस जो आहे तर तो अर्पण करायचा आहे। हा रस अर्पण करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि हा उसाचा रस तुम्हाला अर्पण करायचा आहे। यानंतर तुळशीला तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे, 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की आमच्या घरातलं दारिद्र्य, गरिबी ही संपूर्णपणे बाहेर निघून जाऊ दे, घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदू दे, घरातील पैशांच्या अडचणी असतील तर त्या संपूर्ण दूर होऊ देत अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि 11 प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहे। प्रदक्षिणा मारत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप मनामध्ये करायचा आहे।
तर असा हा एक अतिशय साधा सोपा उपाय तुम्हाला आज करायचा आहे। तर पहा, आज पंचमी तिथी आहे आणि पंचमी तिथीवरती जो व्यक्ती हा उपाय करतो त्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते आणि घरातल्या सर्व अडचणी या दूर होतात। खास करून लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय अतिशय प्रभावशाली असा मानला जातो। जर तुमच्या घरामध्ये पैशाच्या अडचणी असतील आणि आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल, तुमच्या घरामध्ये शांती नसेल, तर तुम्ही हा उपाय आजच्या दिवशी नक्की करून पहा। यानंतर पुढचा उपाय जो तुम्हाला करायचा आहे तर तो इच्छापूर्तीसाठी, म्हणजे तुमच्या मनामध्ये जर एखादी इच्छा खूप दिवसांपासून असेल आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही भरपूर कष्ट मेहनत करत असाल आणि तरी देखील तुमची ही इच्छा पूर्ण होत नसेल, तर तुम्ही हा उपाय आज नक्की करा। उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे 1 ग्लासभर उसाचा रस आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा लिंबू, बर्फ, साखर किंवा इतर प्रकारचे मसाले हे तुम्हाला टाकायचे नाहीयेत। फक्त शुद्ध तुम्हाला अगदी उसाचा रस हा घेऊन यायचा आहे। यानंतर तांब्याच्या कलशामध्ये तुम्हाला हा रस ओतायचा आहे आणि अजून एक तुम्हाला शुद्ध पाण्याचा तांब्या हा भरून घ्यायचा आहे। 5 बेलपत्र तुम्हाला घ्यायचे आहेत आणि या 3 वस्तू घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे। महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 5 बेलपत्र जी तुम्ही आणलेली आहेत तर ती तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। तर बघा, एका वेळेला 1 असं बेलपत्र तुम्हाला ठेवायचं आहे। बेलपत्रासोबत तुम्हाला उसाचा रस सुद्धा अर्पण करायचा आहे आणि अर्पण करत असताना काळजी घ्या की बेलपत्र जे आहे तर ते शिवलिंगावरून खाली पडणार नाही, म्हणून तुम्हाला हळूहळू अगदी उसाचा रस जो आहे तर तो शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे। यानंतर शुद्ध पाणी जे तुम्ही तुमच्या सोबत आणलेलं आहे तर ते सुद्धा तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि पाणी अर्पण करत असताना तुमचा चेहरा जो आहे तर तो उत्तर दिशेकडे असायला हवा। अशा पद्धतीने तुम्हाला उसाचा रस आणि बेलपत्र जे आहे तर ते शिवलिंगावरती आजच्या दिवशी अर्पण करायचं आहे। अर्पण केल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान शिवशंकरांना आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। हा उपाय सुद्धा पंचमी तिथीला करण्याला अतिशय महत्त्व दिलं जातं। हा उपाय इच्छापूर्तीसाठी तुम्ही नक्कीच करू शकता। मी तुम्हाला सांगितलेले हे दोन्ही उपाय शिवपुराणामध्ये पंचमी तिथी करण्यासाठी अतिशय प्रभावी असे मानले जातात, म्हणून हे उपाय तुमच्या सोबत मी आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।